अंबरनाथ पश्चिम येथील बुवापाडा परिसरात किरकोळ वादातून मंगेश भिसे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात मंगेश भिसे गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। काही दिवसांपूर्वी शेजाऱ्यांसोबत सांडपाणी व इतर कारणांवरून वाद झाला होता। त्याच वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे। दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भिसे हे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असता हर्षल पाटील, राहुल पाटील आणि चिन्मय या तिघांनी मोटरसायकलवर ट्रिपल सीट येऊन त्यांनी भिसे याला मागून धडक दिली। त्यामुळे तो खाली पडला। यानंतर तिघांनीही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। इतक्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी रॉडने हात, पाठ, बरगड्या आणि पायावर बेदम मारहाण केली। तसेच राहुल पाटील यांनी दगड उचलून भिसे याच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत मंगेश भिसे यांना तत्काळ अंबरनाथमधील छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी हर्षल पाटील, राहुल पाटील आणि चिन्मय पाटील यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। माझं नाव मंगेश दिलीप भिसे आहे। माझ्यावरती हल्ला झालेला आहे। हल्ला जो झालेला आहे तो माझ्या इकडे राजस्थान शाखा प्रमुख ते नाना पाटील यांनी आणि यांच्या मुलांनी केलेला माझ्यावरती हल्ला आहे। मला एकट्याला बघून मला मारलं आहे बेदम। जवळजवळ मला एवढं मारलं की मला जवळजवळ 6 टाके डोक्याला मार, मुक्का मार, बरगड्यात मार मारला आहे। डोक्यात दगडं बिडं सगळं रॉड बिडनी मला मारलेलं आहे। कारण काही नव्हतं सर, माझे पहिले मतलब आधी पण आम्ही यांच्या अगेन्स्ट NC टाकली होती। ठीक आहे, NC टाकली होती। आमच्याकडे तेव्हा पण पुरावे होते की ह्यांनी आमच्यावरती मारायला सुरुवात केली होती। स्वतःहून शिव्यागाळी दिलेली होती। माझ्या आईवडिलांना सगळ्यांना शिव्यागाळी करत होते आणि आम्ही जा विचारायला गेले तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यावेळेस। आणि ही गोष्ट आहे 2 महिन्यापूर्वीची, इव्हन जानेवारी टू फेब्रुवारीच्या मध्ये। तर आम्ही ह्याच्यावरती विचारायला गेलो काय शिवाय देतो, तर त्यांनी आम्हाला शिवाय गेले, तू काय करणार आहेस, तुझं बघून घेऊ, तुला इथंच काय अख्खं पोलिस मारू, असं त्याच्या पोराला ते सांगत होते। त्यांना मारा, जे काय असेल ते माझं मी बघून घेईल। आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं केल्यानंतर मग आम्ही पोलिसांना त्यांची रेकॉर्डिंग पण दाखवली। आता पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्याच्या पोराने पहिले पण माझ्यावरती हात उचललेला, रॉड आलेला, काढून बाहेर आले, ती रेकॉर्डिंग सगळी आहे माझ्याकडे। तर ती केस घेऊन मी फक्त पोलिसांना गेल्या टायमाला पण भेटलो होतो आणि तेव्हा पण आम्ही आज एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून त्यांना पण पोलिसांनी समजवलेलं। पण तेव्हा पण आम्ही NC साठी बोललेलो, कंप्लेंटसाठी, पण तेव्हा पोलिसांनी केस घेतली नाही। आणि आता काय झालं, आणि आता तीच गोष्ट आता माझ्या घरी कोण नाही आहे, मी एकटाच आहे सध्या। घरचे सगळे गावी गेलेत, मी एकटा बघून त्याच्या पोरांनी आणि त्यांनी मला बेदम मारलाय। ॲक्च्युली मागणं गाडी येऊन त्यांनी मला गाडीची जोरात धडक दिली। धडकेनंतर मी जसं उठतोय तर मला ह्यांनी गाडीवरून उतरून मारायला सुरुवात केली। लोखंडी रॉड, काट्या, दगडं बिगडं सगळ्यांनी मारायला सुरुवात केली।